मायुषीने हीच पहिली सभा आहे जी तुमच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील 12 कोटी जनता सत्ताधाऱ्यांसकट बघणार आहे, कारण त्यांना तर टीका करायची वेळ येईल ना 1-1.5 वाजता अजून तासाभराने. त्यामुळे ते आमच्यापेक्षा जास्ती कान देऊन ऐकत असतील की नक्की हे दोघे काय मांडतायत म्हणून. आणि 100% ही भीती आहे आणि ही भीती सत्ताधाऱ्यांना मांडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे डर होणं जरुरी आहे. याच कार्यक्रमानंतर स्वतः अमित साटम हे पर्दाफाश नावाने अनुषंगाने कार्यक्रम करत आहेत आणि तुमच्या रथात टीका होणार आहे, तुमच्या मुद्द्यांचं खंडन होणार आहे, त्याकडे कसं पाहताय? दुर्लक्ष करतो. आमच्या मागे महाराष्ट्रातील मुंबईतील जनता पूर्ण ताकदीने आहे आणि त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. बाकी हे टीका करतायत ना, माझा त्यांना पहिला आधीच प्रश्न आहे काय म्हणजे तुम्ही फक्त वापरा आणि सोडून द्या ह्यावरती बघता का? लोकसभेकरता तुम्हीच राजसाहेबांच्या घराच्या दारवंट्या शिजवल्या होत्या की इकडे येऊन भाषण करा सन्मान्य मोदी साहेबांबरोबर. ते विसरून गेलात का तुम्ही? स्वार्थी असता कामा नाही, एवढंच मी सांगेन. सर तुम्ही काय सांगाल आज मनामध्ये काय भावना आहेत? 20 वर्षांनी राज ठाकरे इथं पोहोचलेले आहेत सेना भवनामध्ये, काय सांगाल? नाही, खरं म्हणजे राजसाहेबांसोबत आम्ही जुन्या शिवसेना भवनमध्ये आलो होतो आणि त्याच आठवणींना उजाळा मिळाला. परत एकदा नवीन सेना भवनमध्ये पहिल्यांदाच यायची वेळ आली, परंतु खूप सुंदर बांधलंय आणि जे आधुनिक याला जे लागेल तशा प्रकारचं शिवसेना भवन बांधलेलं आहे. आणि मला असं वाटतं की दोन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे या महाराष्ट्राचं गोमटं करायला निश्चित तयार आहेत. 20 वर्षांचा काळ उलटलेला आहे, राज ठाकरे इथं आलेले आहेत. 20 वर्षांमध्ये बरंच पुलाखाली पाणी गेलेलं आहे, मात्र येणाऱ्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे तुम्हाला परफॉर्मन्स अपेक्षित आहे, तुम्ही काय त्याबद्दल काय सांगाल? एक नवीन ऊर्जा सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे, महाराष्ट्र सैनिकांमध्ये, शिवसैनिकांमध्ये आहेत. एक मोठ्या त्वेषाने आणि त्वरेने हे सगळे लोक लढणार आहेत. मला असं वाटतं नक्कीच आम्ही विजयश्री खेचून आणू. बरं, पीसी सुरू होण्यापूर्वी, हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच भाजपकडनं पर्दाफाश नावाने एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे, त्याबद्दल कसं पाहता? तुमच्या मुद्द्यांचं खंडन होणार आहे? नाही, ते त्यांचं कामच आहे. खरं म्हणजे त्यांनी अनेक वर्ष लोकांना फसवतच आलेले आहेत. खरं म्हणजे आता पर्दाफाश त्यांचा करायची वेळ आलेली आहे. तर आता खऱ्या अर्थाने त्यांचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे आणि आजचा हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो सुरू व्हायला अवघा 10 ते 15 मिनिटाचा वेळ बाकी आहे आणि अत्यंत इथं उत्साहाचं आपल्याला वातावरण पाहायला मिळतंय. आणि सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्वतः दोघे इथं येतील आणि हा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कॅमेरा विनीत पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.